नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे। आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आमच्या जावबाईचं हे पहिलं वर्ष होतं संक्रांतीचं, त्यामुळे आज तिची ओटी भरण्याचा कार्यक्रम होता। ताई आणि वहिनी आम्ही तिघी गेलो होतो, त्याचबरोबर शेजारच्या त्यांच्या बायका होत्या, तर त्यांना सुद्धा बोलवलं होतं आणि 5 जणींनी मिळून तिची ओटी भरली। खणा नारळाने तिची ओटी भरली। त्यानंतर तिला गोड खायला दिलं, जसं की तुम्ही बघताय। तर आम्ही आधी सुरुवातीला घरातली जी ओटी असते तर ती भरली सगळ्यांनी मिळून। त्यानंतर मग कोणी ज्यांनी आणली होती ओटी तर त्यांनी ओटी भरली आणि ही तिची पहिली संक्रांत होती, त्यामुळे ती जसं छान प्रकारे प्रोग्राम करण्याचा विचार केला आम्ही आणि तिच्यासाठी हलव्याचे दागिने सुद्धा आणले होते। बट ते घेताना एक्सचेंजमध्ये चुकून दुसरेच आले, त्यामुळे तिला या दिवशी काही घालता आले नाही। बट पुन्हा जेव्हा ती घालेन व्यवस्थित अशी तयार होईल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत फोटो शेअर करेन। तर इथे आम्ही हास्यविनोद करत करत तिची ओटी भरत होतो आणि सगळ्यांनाच मग तिने सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावलं आणि हे तिचं पहिलं वर्ष होतं, त्यामुळे छान प्रकारे साजरंसुद्धा केलं। आणि माझी सकाळपासूनची ना खूप गडबड होती, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंत की मी माहेरी गेली होती। सो तिथून निघाली दुपारी आणि मग हा प्रोग्राम होता, तर मी जस्ट घरी पोहोचले, त्यानंतर मग तिच्याकडे गेली। हा प्रोग्राम आम्ही सगळा सेलिब्रेट केला। त्यानंतर संध्याकाळी ताईच्या घरी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तर ताईकडे सुद्धा आम्ही हळदी कुंकवाला जाणार होतो। हे सगळं झाल्यानंतर आता काय नाव घेऊ? तिने पण नाव घ्यायचं। मी अतुल माझं नाव। आता नाव आहे आम्हाला। तुम्ही लग्नात घेतलेलं घेऊ? काय पण घे। मेथी नको, मेथी नको, मेथी काय ते सोमवारच आहे। इंग्रजीत म्हणतात चंद्राला एक पाठ करून सांगा तिला कसं करायचं आणि ह्याचं उदाहरण ते हा घ्या आता दोन माझा नंबर नंबर म्हणजे नंबर पहिली बरोबर हळद आली माझ्या हातात। खूपच झाले बाबा, दोन्ही हळद आली मला। दोन्ही कुंकू आले मला, दोन्ही हळद। अरे वा, काकींना मस्त आलं। एवढ्यावर त्यांना नंबर त्या विषयाला पैसे त्यांना द्या। घ्या 20 पैसे त्यांना द्या। हो, आम्ही आलेलो आहोत आता ताईकडे हळदी कुंकवासाठी। तर तयारी झालेली आहे, हळदी कुंकू स्टार्ट। सो मग फायनली आम्ही ताईच्या इथे हळदी कुंकवासाठी गेलो आणि हळदी कुंकूसुद्धा सुरुवात झाली, कारण आम्हीच पहिल्या होतो। कारण बाकीच्या ज्या ताईच्या बिल्डिंगमधल्या बायका वगैरे आहेत त्या नंतर लेट येणार होत्या आणि आम्हाला घाई होती घरी जायची। कारण त्याचं असं होतं की जे लोलोचं बोरनान आम्ही ठरवलं होतं संक्रांतीच्या दिवशी आधी करायचं, मग ते पुन्हा पोस्टपोन केलं होतं मी, कारण त्याचं असं आहे की हे गावी जाणार होते। सो त्यामुळे मग ते शक्य नव्हतं, तर तेव्हा पोस्टपोन केलं। मग त्यानंतर पुन्हा ठरवलं की आजच करायचं, तर त्यासाठी मग तयारी वगैरे करायची होती आणि ते बघताय लोलोला मी छान असं सजवत आहोत। भाई आपका ताज गिर गया, भाई आपका ताज गिर गया। बस
ए बस 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 झालं बस झालं बस झालं. अरे बस बस. लोलोचं बोरनान जे आहे ते छान असं पद्धतीने सेलिब्रेट झालेलं आहे आणि तो स्वतः सुद्धा कुरमुरे खात आहे आणि स्वतःच्या डोक्यावर सुद्धा छान असे कुरमुरे टाकत सुद्धा आहे. तुम्ही ते बघू शकता, तो एन्जॉय करतोय. तर मकर संक्रांत आली ना की लहान मुलांचे म्हणजे 1 ते 5 वर्षाच्या मुलांचे बोरनान केले जाते. त्यांचा हा कौतुक सोहळा असतो. कुठे जातो कुठे जातो तू? चालले सगळे, चला बाय बाय करा. बाय बाय. मंडळ आभारी आहे. बाय सगळ्यांना शुभ प्रभात. कालचा जो ब्लॉग होता तो एंड करायला मिळालाच नाही आणि तुमच्यासोबत संवादही साधता आला नाही, कारण आज कालचा दिवस जो होता ना तो खूप खूप जास्त बिझी गेला. खूप म्हणजे हॅट्रिक गेला दिवस, कारण खूप सारे कामं एका दिवसात आणि अचानक ठरली. जसं की तुम्हाला माहिती आहे मी माहेरी होती, त्यानंतर मग दुपारी आली, त्यानंतर मग माझ्या जावेचं पहिलंच मकर संक्रांतीचं तिचं पहिली मकर संक्रांत होती, सो तिचासुद्धा कार्यक्रम होता ओटी वगैरे भरण्याचा. तर मग तिकडे गेलो. त्यानंतर मग माझ्या नंदेकडे हळदी कुंकू होतं काल, तर मग ते केलं. त्यानंतर लोलोचं जे बोरनान आहे ते मी पुढे नंतर करणार होते, म्हणजे आधी संक्रांतीला डिसाईड झालं होतं. त्यानंतर मग ठरवलं की हे गावी गेले होते त्यामुळे मग ठरवलं की 2-3 दिवसानंतर आपण बघू. पण मग अचानक सगळे म्हणायला लागले की आपण संक्रांतीलाच करूया, कारण सगळे होते सुद्धा अवेलेबल आणि सगळे तयारसुद्धा झाले होते छान असे. सो सगळे अवेलेबल होते त्यामुळे ठरलं की आजच करूया आणि कालचा दिवसही खूप शुभ होता त्यामुळे ठरलं की आपण आजच करूया. तर मग अचानकच कोणतीही तयारी नसताना, कोणतीही प्रिपरेशन नसताना अचानकच मग डेकोरेशन वगैरे सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्यात अगदी झटपट केल्या. थोडासा उशीरसुद्धा झाला काल बोरनान करायला, बट कार्यक्रम छान झाला. आणि थोडंसं डेकोरेशनचं वगैरे मला जसं हवं होतं तसं नाही करता आलं मला फटाफटमध्ये. बाकी सगळा कार्यक्रम छान झाला, त्यांनीसुद्धा एन्जॉय केला आणि गेल्या वर्षी तर त्यांनी घालूनच दिलं नाही, यावर्षी पण त्यांनी ओढाताण केलीच आणि म्हणजे काढूनच टाकलं त्यांनी. जास्त वेळ काही ठेवलंच नाही, ते थोडंसं एक 5-10 मिनटंच त्यांनी फक्त हलव्याचे दागिने ठेवले असते. मला अगदी म्हणजे फोटोसुद्धा त्याच्यासोबत काढता नाही आला, इतकं त्यांनी पटकन झटपट काढून टाकलं सगळं. पण ठीक आहे, त्याचा दिवस होता, त्यांनी थोडंसं एन्जॉय केलं, त्यातच खूप आनंद आहे आणि छान गेला कालचा दिवस. जाऊबाईचं पहिलं संक्रांती, त्यानंतर नणंदबाईंनीसुद्धा आमच्या हळदी कुंकू ठेवला होता, तर तिथेसुद्धा मजा आली, तिथेसुद्धा एन्जॉय केलं. कारण त्या पण दर म्हणजे जेव्हा पण गुरुवारचं असतं ना उद्यापन तेव्हाच ठेवतात, बट यावर्षी त्यांनी संक्रांतीला ठेवला होता, तर मग तिथेसुद्धा एन्जॉय केला आम्ही आणि छान गेला. म्हणजे थोडा बिझी गेला कालचा दिवस, थोडासा त्रास पण झाला, थकल्यासारखं झालं, बट खूप खूप मजा आली, खूप आनंद होता आणि सगळ्यांनी बोरनान झाल्यानंतर खूप डान्ससुद्धा केले, खूप नाचले. मी काय शूट वगैरे केलं नाही, कारण सगळ्यांनाच ते आवडत नाही, त्यामुळे मी काय शूट केलं नाही, बट एन्जॉय केलं आम्ही. एखादी क्लिप जमली तर नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. तर चला मग जो कालचा स्टार्ट केलेला जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करते मी आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि फोटो कसे वाटले, त्याचबरोबर संक्रांतीचं बोरनान कसं झालं, कारण आमच्याकडे बोरनान ही पद्धत नाही आहे, बट आम्ही एक हाऊस म्हणून मजा म्हणून त्याचे केलं. प्रज्ञाचंसुद्धा केलं होतं, तर इथे पुढे मी प्रज्ञाचीसुद्धा फोटो शेअर करेन तुमच्यासोबत. बोरनान त्याचं केलं होतं जेव्हा तो 4 वर्षाचा होता, तर ते सुद्धा शेअर करेन. आणि लोलोचेसुद्धा फोटो कसे वाटले किंवा बोरनान कसं झालं हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला बाय.